3 पिढ्यामध्ये आमच्या आई वडिलांचा नाही ना कुणाचं 7-12 नावच नाही गावात. म्हणजे 7-12ला नावच नाही. नाही 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 7-12 काय असतो हे माहितीच नाही आम्हाला. आता माहित झालं. आता लोकांना माहित झालं. टार्गेट होतं आपलं की वडिलांच्या नावावर एक 7-12 करायचा, ते आपण पूर्ण केलं. इथं 7-12ला जेवल्याशिवाय गावात एकदम सुटसुटीत होते मटण. हे पा, कुठलाही तुम्ही पीस घ्या, कुठल्याही पीसाला हात लावा. हे पा, त्याला म्हणायचं सामान्य माणसाचं पोराचं हॉटेल आहे. मग आपल्या माणसाचं हॉटेल बघा. ते 2025 पर्यंत हा जशी क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली हा. आहे तशी कुठल्याही हॉटेलला मालकासोबत जेवण्याचा हा पहिला प्रसंग आहे, जे की सोबत जेवतात. भारी वाटतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं फूड ब्लॉगच्या या विशेष भागामध्ये. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा हॉटेलचे व्हिडिओ पाहितले. आपण सध्या महाराष्ट्रामध्ये जर पाहितलं, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा असा ढवारा जेवणाचा ट्रेंड चालू आहे. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये आणि तुम्ही जर पाहितलं तर आपल्या पाठीमागं तुम्हाला हॉटेल दिसतंय 7-12. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस बीड शहरामध्ये येताल आणि तुम्हाला काहीतरी चमचमीत आणि असं झणझणीत खायचंय तर तुम्ही हॉटेल 7-12ला या. तुम्ही जर इकडे पाहितलं, धाराशिव मार्गे येणारा हा मार्ग आहे. बायपासच्या 500 मीटर अंतरावरती हे हॉटेल आहे. आणि इकडे जर पाहितलं तुम्ही तर हा मार्ग आलेला आहे आपला बीड शहरापासून, जो की संभाजीनगर मार्गे. तुम्ही जर इकडे आलात तर या मार्गाने 500 मीटर अंतरावरती रेल्वे ब्रिजच्या अलीकडे हे हॉटेल आहे, हॉटेल 7-12. तुम्ही बाहेर बघितलं तर बाहेर वाहनाची गर्दी आहे. 12च्या नंतर इथं तुम्हाला भांड्यामध्ये, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण भेटतं. चला पाहूया तांब्याच्या भांड्यामध्ये जे जेवण आहे ते विशेष कसं भेटतं, काय भेटतं. बऱ्याच हॉटेलमध्ये आपण पाहितलं, हॉटेलच्या बाहेर तुम्हाला कंदुरी मटण शिजताना दिसतं. तर इथं थोडं एक युनिक मटण शिजताना आपण पाहणार आहोत. तुम्ही जर इथं पाहितलं तर इथं तांब्याचं भांडं आहे आणि या तांब्याच्या भांड्यामध्ये ताजं बोकडाचं फ्रेश मटण इथं शिजवलं जातं. तर अशा पद्धतीने हे मटण आहे. तुम्ही जर पाहितलं तर सध्या आता आतमध्ये पाहू शकता मित्रांनो. तर हे असं बोकडाचं ताजं फ्रेश एकदम ही उकड आहे. तर ही मटणाची उकड जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही हॉटेल 7-12ला या. आपण पाहूया हॉटेल 7-12ची काय खासियत आहे, एवढी इथं गर्दी काय आहे. बीड शहरामधलं सध्या नावाजलेलं हे हॉटेल आहे. या हॉटेलने धुमाकूळ घातलेला आहे. तर मित्रांनो, आपण त्यांच्या किचनमध्ये जाऊया. त्यांच्याकडं कशा प्रकारची थाळी आहे, काय आहे, एवढी गर्दी का होते, लोक इथं काय येतात, तर मित्रांनो आपण पाहूया. चला. तर मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही जर पाहितलं इथं तर इथं 2 सेक्शन आहेत. फॅमिली रेस्टॉरंट 7-12, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था इथं आहे. इकडं फॅमिलीच्या कॅबिन आहेत. तुम्ही जर आलात इकडे गाडी पार्क करू शकता आणि या साईडला फॅमिलीसाठी तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि पलीकडच्या साईडला जर आपण पाहितलं तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत जिथं संपूर्ण तुम्हाला व्यवस्था आहे जेवण्याची. त्यांच्या पाठीमागची कॅबिन वगैरे कशी काय आहे, चला पाहूया. चला घ्या. तर मित्रांनो, तुम्ही जर इथं एंट्री केली तर हे हॉटेल आहे एकदम साध्या पद्धतीने. आतमध्ये जर तुम्ही पाहितलं इकडच्या साईडला किचन आहे आणि पाठीमागं त्यांची जेवणाची व्यवस्था. तर इथं किचन मध्ये संपूर्ण जे मटण आहे इथं शिजवलं जातं आणि पाठीमागे या आपण पाहूया. या साईडला माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय की इकडं मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये, झाडाच्या सावलीमध्ये तुम्हाला मस्त गरमागरम जे की तांब्याच्या भांड्यामध्ये शिजवलेलं मटण तुम्हाला इथं खायला भेटणार आहे. एकदम जबरदस्त असं इथं व्यवस्था आहे. न उन्हाचं टेन्शन ना कशाचं टेन्शन. तर मित्रांनो, इथं या, मस्त या टेबलला बसा निवांत आणि झाडाच्या सावली खाली मस्त तांबडा रस्सा, जो की झणझणीत असा रस्सा, गावरान बोकडाचं मटण तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. चला पाहूया यांच्या या बोकडाच्या मटणाची चव कशी आहे
आपण सविस्तर थाळ्याविषयी माहिती पाहूया, मालकाला आपण भेटू आणि पाहूया. मित्रांनो, हे जे 712 हॉटेल आहे या ठिकाणी आता आपण आलेलो. इथं आपल्याशी मालक आहेत, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती पाहूया. त्यांच्या हॉटेलमध्ये कुठल्या प्रकारचं जेवण भेटतं, थाळीमध्ये काय काय दिलं जातं. इथं 4 प्रकारच्या थाळ्यात याची किंमत पाहूया आणि थाळीमध्ये काय काय भेटतंय. तर नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय द्या आणि आपला ऍड्रेस सांगा. सर, माझे नाव गजानन कांतोडे. आपलं हॉटेल बीड पासून बार्शी रोडला आहे. बार्शी रोडला, बार्शी नाक्यापासून पुढे आल्या रेल्वे ब्रिज आहे. रेल्वे ब्रिजच्या बाजूला आपलं हॉटेल आहे. हॉटेल 712. 10 लाईनच आहे. आमचं हॉटेल लाईन आहे, त्या हॉटेल लाईन मध्येच आमचं हॉटेल आहे, हॉटेल 712. सर, तुमच्या हॉटेलची मी एक पोस्ट पाहिली होती. एक सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत होती जी की धनंजय गुंदे सरांनी टाकलेली होती. तर ती पोस्ट पाहून बऱ्याच लोकांचा इकडे ओढ आहे आणि तुमचं जेवणही तसंच दिसतंय. तर या जेवणाबद्दल काय सांगता? तुमच्याकडे बाहेर तांब्याचं भांड दिसतंय. तर ही संकल्पना कशी सुटली तुम्हाला? सर, ही संकल्पना म्हणजे तुम्हाला तर मी मागे पण सांगितलं सरांना की भांड ही जुनी पद्धत आहे एकदम. आणि ही आता मोळकळीच आली, पर त्याच्याकडे काय कोणाचं लक्ष नाही. तर माझ्या डोक्यात मला आधी पहिल्यापासून अशी सवय की वेगळं काहीतरी करायचं, सगळे जे करते ते नाही करायचं. म्हणून मी सहज भांड्याच्या दुकानात गेलो होतो. तिथे भांड मला दिसलं, मोडीला आलेलं होतं. कमीत कमी 150 वर्षापूर्वीचं भांड आहे ते, जुनं भांड आहे ते. म्हणजे माझ्या डोक्यात असं आलं की हे आपण हॉटेलला नेऊ, ह्याच्यामध्ये हे करू, कारण पहिले जुने लोक सगळे त्याच्यातच बनवायचे ना. बरोबर. त्यामुळे माझ्या डोक्यात ती संकल्पना आली की आपण हॉटेलला हे भांडे घेऊन हे वेगळं करू काहीतरी. तर अजून एक की तुमच्या हॉटेलला जे नाव आहे ते युनिक आहे, त्याच्या मागचं काय सांगतात? तर हे नावाचं मागचं खूप मोठं कारण आहे. आमच्या 3 पिढ्यामध्ये आमच्या आई वडिलांचा नाही ना कुणाचं 712 नावच नाही गावाच. म्हणजे 712ला नावच नाही? नाही. 712 काय असतो हे माहितीच नाही आम्हाला. आता माहित झालं. आता लोकांना माहित झालं. टार्गेट होतं आपलं की वडिलांच्या नावा एक 712 करायचा, ते आपण पूर्ण केलं. आता हॉटेलच्या निमित्ताने का व्हायला तुम्ही झाला तो 712. तर तुमच्याकडे जे आता थाळ्या आहेत या थाळ्या कोणत्या प्रकारच्या आहेत? थाळ्याची किंमत काय काय सांगतात? तर ही थाळी 250 रुपयाला. ही थाळी चिकन थाळी ही अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे ही चिकन थाळी. अनलिमिटेड मध्ये आपण काय देतो? अनलिमिटेड रस्सा, भाकरी आणि राईस. रस्सा, भाकरी, राईस फक्त पीस लिमिट मध्ये. पीस लिमिट. तर ह्याची प्राइस काय? 250 रुपये. तर ही पुढची थाळी काय? ही पुढची थाळी आहे स्पेशल आपल्या तांब्यामधले जे आपण शिजवलेलं मटन आहे ती थाळी आहे. एकदम उकड. एकदम ही उकड, रस्सा आणि तिळावलेली बाजरीची भाकरी. त्याची काय किंमत? तर याची 250 रुपयाला मटन प्लेट आहे. आणि जे काय रोट्या जे असतील ते वेगळे आहेत. म्हणजे ही पूर्ण 250 रुपयाला फक्त मटन आणि रस्सा ही 250 रुपयाला आहे. आणि रोटीची किंमत 15 रुपये वेगळी. तर ही थाळीची काय? ही मटन ही 300 रुपयाला थाळी. रोटी, राईस आणि रस्सा हे अनलिमिटेड आहे. तिला 300 रुपयाला देतो. 300 रुपयाची किंमत. आणि ही जी आहे तर ही मटन करीच आहे. मटन करी 170 रुपयाला मटन करी. रोट्या काय जे वेगळे लागतात ती 15 रुपये रोटीनी. म्हणजे तुमच्या 712 हॉटेलची कमी किमतीची थाळी ही. हिचं काय नाव म्हणले? मटन करी. मटन करी. तर सर अजून एक सांगा की तुमच्याकडे ह्या 4 प्रकारच्या थाळ्या आहेत. ह्याचा मस्त सध्या सुगंध सुटलेला आहे. तुम्ही भांड्याच्या जे तांब्याचं भांड आहे त्यामध्ये उकड बनवली आणि तुमच्या बाहेरच्या पटांगणात जर पाहिलं हॉटेलच्या बाहेर तर भरपूर अशी गर्दी आहे. गर्दी दाखवा. तर मित्रांनो पहा, हॉटेल 12:30च्या नंतर म्हणजे सकाळचे 12:30 वाजलेले आहेत. 12:30च्या नंतर हे हॉटेल सुरू होतं आणि हॉटेलच्या बाहेर तुम्ही पाहू शकता की भरपूर प्रमाणात गर्दी गाड्यांची आहे. गाड्या लावायला जागा नाहीये. एवढ्या प्रमाणामध्ये हॉटेलला ही गर्दी आहे. कारणही तसंच आहे मित्रांनो, जे की आपण पाहतो आपल्या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये, ज्या मसुबाच्या यात्रा असतात किंवा काही कंदुरीचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी भांड्याचा जे तांब्याचं भांड असतं त्यामध्ये ते मटण शिजवलं जातं. तशाच प्रकारचं मटण इथं शिजवलं जातं. आपण बरेचसे हॉटेल पाहितले तिथं साधे भांडे असतात. इथं आज आपण पाहतोय तांब्याचं भांड. सर अजून एक, तुमचं हे जे हॉटेल आहे किती वाजता सुरू होतं आणि कधी बंद होतं? सर सकाळी 11:30 चालू होतं, संध्याकाळी 11:30 बंद होतं. तर आपल्याकडं या 4 थाळ्या व्यतिरिक्त अजून काय असतं? सर व्हेज पण भेटतं आपल्याकडे चांगलं. व्हेज मध्ये काय काय?
व्हेज मध्ये भरपूर भाज्या आहेत. शेवभाजी, सोयाबीन, मेथी, बैंगन, काजू, पनीर, मटकी, डाळ तडका, अख्खा मसूर. असं. तुमच्याकडं भांड्यामध्ये मटण शिजवलं हो. जातं, पण काही लोक कसं आता सवय लागलेली आहे बाहेरून मटण आणणं, चिकन आणणं, ते बनवून गेलं ते जातं. सुद्धा बनवून देतात सर आपण. ते पण हो, ते पण बनवून देतात. बापरे. हो, ते पण बनवून देतात. त्यांचं असं असतंय, जेवढे समजा ते 1 किलो मटण घेऊन आले, हा. त्यात 1 जण असो, 2 जण असो, 3 जण, माणसावर बनवतात आपण. असं आहे का? हा, प्रत्येकी एक माणसाला 80 रुपये. बर. अजून काय सांगता की तुमच्या बाहेरून मच्छी आणा, हा. खेकडे आणा, बनवतात आपण सर. बाहेरून काही जरी काही आणलं जरी आणलं तरी आपण बनवतो. सर्व्हिस दिली जाते. हो. तुमच्याकडे बघितलं हॉटेलमध्ये बराचसा स्टाफ आहे. हो. स्टाफ बद्दल काय सांगता? एका मुलाची हॉकी टाकी लटकलेली होती, नेमकं काय कारण आहे? ते हॉकी टॉकीचं कारण असं सर्व्हिस, बर. ग्राहकांना सर्व्हिस भेटली पाहिजे मेन गोष्ट. आणि आपले जे स्टाफ आहे त्यांची परेशानी बी नाही झाली पाहिजे. हा हा तर हॉटेल बिझनेस असा आहे ना हा की एक टेबल जर त्याने लावला हा. तर त्याला 10 चक्रा घालावं हा. लागतात. तर त्याच्यात 5च चक्रात हा, व्हावा, हा. यासाठी मी त्याच्या पायपिटी कमी व्हावा यासाठी ती हॉकी टॉकी आणलेली. तो तिथूनच ऑर्डर देऊ शकतो. हा टेबलला देऊ गेला ना, तिथूनच त्याला जर समजा सांगायचं पुढे समोर 2 पापड भाजा, मसाला पापड किंवा करा, सोयाबीन रोस्ट करा किंवा मटन थाळी बनवा, हा तर तो तिथूनच ऑर्डर जर दिली तर डायरेक्ट किचन मध्ये हॉकी टॉकी आचार्याकडे हा. तो डायरेक्ट ऐकतो आणि लगेच त्याच्या कामाला लागतो. त्याची चक्कर वाचते आणि तो दुसऱ्या टेबलला फेस करतो. त्याच्यामुळे ग्राहकांना सर्व्हिस पण भेटते ना. बर. आता ह्या थाळ्या आपण पाहितल्या, थाळ्याच्या किमती पाहितल्या, यामध्ये जो असा शर्वा दिसतोय हो. एकदम युनिक प्रकारचा झणझणीत कलरबाज असा शर्वा दिसतोय. आणि या जे रस्सा आहे, रस्स्याचा वास पण भारी येतोय. तर ह्याचं काय सांगता की मसाला वगैरे कसा युज करता काय? तर मसाला एकदम घरगुती मसाला, याला काय बाकीचे मसाले नाहीत, कोणचं काही नाही, काय नाही, काय नाही. एक काळा मसाला ह्याच्यामध्ये आपण तो घरच हॉटेलवरच बनवतो. आणि बाजरी, गावरान बाजरीचा इसूर हा, म्हणजे ते शर्व्यासाठी. शर्व्यासाठी. ह्याच्या पलीकडे आणि आपण जे तांब्याच्या भांड्यात बनवलेलं सूप आहे मटनचं, हा त्या सूपची भाजी, बर. हे पूर्ण सूप या भाजीला वापरलं जातं. म्हणजे जे तांब्याच्या ह्याच्यामध्ये शिजवलेलं मटण आहे भांड्यामध्ये, हो. त्याचं सूप तुम्ही या रश्श्यासाठी वापरता. रश्श्यासाठी वापरतो. बरं. हा. तर काय सांगता जे खवय्ये आहेत, ज्यांना नॉनव्हेज आवडतं, हो. त्यांच्यासाठी काय सांगता तुमच्या हॉटेलमध्ये का बरं यावं नेमकं? त्यांनी एक वेळेस यावा सर आपल्या हॉटेलला, हा. पण त्यांना कळेल की आपण काय देणार. आपण तर आपल्या तोंडाने कसं सांगणार त्यांना की हा आम्ही लय भारी द्यायला लागलो. हा हा. त्यांनी एकदा येऊन टेस्ट करून जावा. बरं. हा. तर मित्रांनो, आता नॉनव्हेजच्या 4 डिश आहेत. यापैकी आपण एक जी उकडची ही डिश दिसते, तर भांड्यामध्ये हे शिजवलेलं मटण आहे, ते आपण टेस्ट करूया, पाहूया. या भांड्यामध्ये जे शिजवलेलं मटण आहे, त्यांनी सांगितलं की एकदम छान आहे मटण. आणि आयुर्वेदामध्ये पण आपण पाहितलं की भांड्यामध्ये शिजवलेला कुठलाही पदार्थ आरोग्यासाठी चांगला असतो. तर आपण पाहूया या भांड्यामध्ये शिजवलेलं मटण. रस्सा पण भारी आहे. पण हा रस्सा आहे ना, रस्सा सुरुवातीला टेस्ट करूया. एकदम झणझणीत, जसा की गोंधळामध्ये रस्सा असतो तसा रस्सा दिसतोय. पाहूया. अप्रतिम असा रस्सा आहे मित्रांनो. असा ठसका लागला तर समजायचा रस्सा भारी मित्रांनो. ज्यांना झणझणीत खायला आवडतं, गोंधळामधली भाजी खायला आवडती, नॉनव्हेज मध्ये जर अशी तिखट भाजी असेल तर मजात मित्रांनो. अशा कानामधून मुंग्या निघल्या पाहिजे, डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. आता आपण या रश्श्याची टेस्ट भाकरी सोबत पाहूया. मस्त गावरान पद्धतीने, रांगड्या पद्धतीने, जसं की हॉटेलला नाव आहे 712 एक रांगडी चव. पाहूया. असं चुरायचा मित्रांनो. जर अशी भाकर जर चुरून खाल्ली मटणासोबत तरच त्याची टेस्ट अप्रतिम लागते. मस्त याच्यावरती असा टाकायचा आणि कुठलाही विचार नाही करायचा की राडा होईल. राडा झाल्याशिवाय मटणाची मित्रांनो चव लागत नाही. जबरदस्त मित्रांनो. आपल्याला पहिला आपण पाहायचो की कंदुरीच्या ठिकाणी आपण जायचो, मसुदाची यात्रा असेल त्या ठिकाणी असं जेवण असायचं. तशाच प्रकारचं जेवण आहे सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं एकदा या आणि टेस्ट पहा. तशाच पद्धतीने मी पण लोकांना सांगन की इथं ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही स्वतःहून म्हणता खरंच जेवण भारी आहे, एकदम जबरदस्त जेवण. सर गॅस स्वाद आला. मित्रांनो, तुम्ही आपण याची टेस्ट पाहितली, मटन जर पाहितलं, मटन पहा मित्रांनो.
नळीमध्ये मटण आहे. मटणामध्ये जर नळी आली तर खरंच मित्रांनो नशीब आहे. मस्त अशी नळी जर असं जर नाही झालं अशी ओढून खायची. मटण बघा मित्रांनो, क्वांटिटी जर पाहिजे तुम्ही मटणाची आणि कसं शिजलंय बघा, एकदम सुटसुटीत होतंय मटण. हे पहा, कुठलाही तुम्ही पीस घ्या, कुठल्याही पीसाला हात लावा. हे पहा, ह्याला म्हणायचं मटण. असं जर शिजलं मटण तर खायला मजा येते. आता आपण जेवण करूया. बराच वेळ झालाय, एवढं थाळ्या बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे, मला दम निघत नाही. आणि तुम्ही कधी या 7-12 हॉटेलला येताय सांगा, आणि तुम्हाला हॉटेल कसं वाटलं. ज्यावेळेस तुम्ही इथं येताल त्यावेळेस कमेंट करा. खरंच मित्रांनो अप्रतिम चव आहे, जिभेवर रेंगाळणारी ही चव आहे. तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा. हॉटेलचा पत्ता आहे बीड पासून जर तुम्ही आलात, बीड मध्यवर्ती बस स्थानक त्याच्या जवळून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. रेल्वे ब्रिजच्या थोडं 500 मीटर अंतरावरती. आणि तुम्ही जर धाराशिव उस्मानाबाद मार्गे जर येत असताल तर बायपासच्या आतमध्ये हॉटेल लाईनला 500 मीटर अंतरावरती हे हॉटेल आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला आजचा हॉटेलचा व्हिडिओ कसा वाटला. आणि हे जे आपले गजानन सर आहेत, तर एकदम गरिबीमधून आलेले व्यक्तिमत्व आहेत. बरंचसं त्यांच्याविषयी ऐकलं होतं. इथं आल्याच्या नंतर त्यांचा पाहुणचार, त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट, ग्राहकांना बोलण्याचं जे आहे ते खरंच मित्रांनो एकदम भारी आहे. आपण बऱ्याच ठिकाणी जातो, गेल्याच्या नंतर काय असतं ते सांगण्याची गरज नाही. तुम्ही इथं एकदा या आणि त्यांच्या हॉटेलचा अनुभव घ्या. तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला या. भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये, नवीन हॉटेलमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्ही पण एक थाळी घ्या आणि जेवण करा. जेवायचं आहे सर. कसा आहे रस्सा? रस्सा एक नंबर आहे. हॉटेल मालकासोबत जेवण्याचा हा पहिला प्रसंग आहे, जे की सोबत जेवतात, भारी वाटतंय. आणि सर खरं तर विचार केला ना तर एक अतिशयोक्ती म्हणून वाटण लोकांना, पण तुमची जी रश्श्याची चव आहे ना एकदम भारी आहे. ज्यावेळेस असं बाजरीच्या भाकर चुरून जर खाल्ली, मिक्स जर केली, तुम्ही जर पाहितली, तुम्ही घास पहा, एकदम जबरदस्त. हे जर पाहितलं तुम्ही तर कुठलाही रश्श्यामध्ये पातळपणा नाही, एकदम घट मस्त रस्सा आहे. अप्रतिम रस्सा, जास्त तिखट पण नाहीये आणि जास्त काय म्हणते त्याला पंचत पण नाही. एक नंबर, जसा पाहिजे तसा तुम्हाला. इथं काही ग्राहक आलेले आहेत ज्यांनी जेवण केलं, त्यांना आपण विचारूया जेवणाची टेस्ट कशी होती. नमस्कार सर. मी या हॉटेलला 2019 पासून व्हिजिट करतोय. 2019 ते 2025 पर्यंत जशी क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे तशी कुठल्याही हॉटेलला अशी क्वालिटी मेंटेन झालेली नाही. बाहेरच्या जेवणामध्ये आणि इथल्या जेवणामध्ये काय बदल वाटला तुम्हाला? भांड वगैरे काय? तर स्वच्छता, सर्व्हिस, परत विचार केला तर जेवणाची क्वालिटी काही विशेष काढायचं काम नाही. एक नंबर क्वालिटी आहे. सर्व्हिस पण चांगली आहे, मालकांचा स्वभाव पण चांगला आहे एकदम. बर, तर तुम्ही काय काय मागितलं होतं जेवणासाठी? मी कंदुरी मटन. कंदुरी मटन पण अप्रतिम आहे. आणि इथला चिकन खरडा आणि काळ्या चिकन सुक्क एक नंबर क्वालिटी, एक नंबर. बाजरीची गावरान भाकरी, बाजरीच्या भाकरीची सुद्धा क्वालिटी एक नंबर आहे. तर बाहेर आपण जर पाहितलं, आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच हॉटेलमध्ये ढवारा ट्रेंड आहे, ढवारा थाळी. त्यामध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स आहे? आम्ही तिरंगा हॉटेलला भेट दिलेली आहे, तिरंगाला दिलेली, भाग्यश्रीला दिलेली आहे. पण आम्हाला तिथं एकतर सर्व्हिस चांगली मिळाली नाही आणि क्वालिटीच्या नावाखाली नुसते पैशाची लूट चालू आहे. जे खवय्ये प्रेमी आहेत त्यांच्यासाठी जी क्वालिटी मेंटेन ह्या हॉटेलला आहे. आता हे आमचे मित्र आहेत म्हणून नाही सांगत, पण मी 2019 पासून आवर्जून फक्त ह्या हॉटेलला जेवायला आवर्जून. काय सांगता ग्राहकांना? सर्व ग्राहकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही खरंच एकदा ह्या हॉटेलला भेट द्या. इतकं अप्रतिम जेवण तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठेही. ते फक्त आपल्या 7-12 हॉटेल बीड. तर काय सांगता सर, तुम्ही काय जेवण मागितलं होतं, कसं काय वाटतंय? आम्ही कंदुरी मटण मागवलं होतं, मी आणि माझे मित्र दोघांनी. कंदुरी मटणाची क्वालिटी एक नंबर. आणि मी 2022 पासून येतोय.
याच्या आधी माझे मित्र 2019 पासून येत होते. हा हा त्यांनी मला फक्त जेवायला फर्स्ट टाइम आणलं. हा. तेव्हापासून मी बीडला आलो की इथं 7-12ला जेवल्याशिवाय गावाकडे जातच नाही. फक्त शनिवार असेल तर जेवत नाही. हा हा म्हणजे जर जेवणाची इच्छा झाली हा तर तुम्ही नक्कीच नक्की 7-12ला येतो. आवर्जून गावाकडून येऊन आम्ही. गावाकडून 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 किलोमीटर आवर्जून जेवायचं. कुठलं गाव आम्ही आपलं? दोघंच नाही, आम्ही नाहोरी तालुका केज आणि मित्र आहेत ते बोरगाव तालुका केज. एकूण केज वरून बीड मध्ये जेवण्यासाठी फक्त हा. बर आणि आम्ही दोघंच नाही, आम्ही दुसरे 2-3 मित्र घेऊन आलो आम्ही बऱ्याच वेळेस. असं आहे का हो. जेवणाची क्वालिटी दाखवण्यासाठी हा एक नंबर. बरं त्यांना पण आवडते. बाहेरच्या जेवणामध्ये म्हणजे कसं असतं आता प्रत्येक हॉटेलला आपण नाव नाही ठेवू शकत. जेवण आहे कसं हा बाहेरच्या जेवणात तुम्ही सूप पाहिलं हा नुसतं हा. हळदीचं पाणी हा. हळदीचं पाणी असल्यासारखं वाटलं हा मला. हा सूप त्यांना विचारा क्वालिटी कशी होती. काय क्वालिटी बाहेरचं सूप म्हणजे काय माहिती प्युअर हळदीचं पाणी आणि आपल्या कसे अद्रक लसण आणि नो चॅलेंज एकदम म्हणजे अप्रतिम सूप. ह्या भांड्यामध्ये शिजवलेलं हो विशेष नाही अप्रतिम. अप्रतिम. बरं ते ढवारा थाळी आणि यामध्ये काय वाटतं बरं तुम्हाला? ढवारी थाळी मला बिलकुल आवडली नाही. बरं या आधी ढवारा थाळी कुठे खाल्ली? खाल्ली होती बागेश्रीला. बर हा काय सांगता आणि आपले जे खवय्ये प्रेमी आहेत ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी काय सांगतात? त्यांना एक वेळेस सांगाल की फक्त एक वेळेस तुम्ही बीड मध्ये 7-12 या हॉटेलला अवश्य भेट द्या. बर तर मित्रांनो हे होते या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेले ग्राहक. त्यांच्याशी आपण चर्चा केली, पाहितलं जेवणाची क्वालिटी कशी, क्वांटिटी कशी, बाहेरच्या जेवणामध्ये आणि 7-12 हॉटेलच्या जेवणामध्ये काय फरक आहे. आणि इथं आपल्या सोबत आहेत या 7-12 हॉटेलचे मालक गजानन सर. त्यांची बाहेर थार गाडी उभा आहे, थार गाडीचा नंबर पण 7-12 आहे आणि हॉटेलचं नाव 7-12. त्यांनी आपल्याला हकीकत सांगितली की वडिलाच्या नावावर कुठलाही 7-12 नव्हता आणि एकदम गरीब परिस्थिती होती. वडिलांनी लोकांची तर साल महिने घालून ह्यांना म्हणजे वाढवलं आणि डोक्यामध्ये एकच टूप पेटली की वडिलाचं नाव 7-12 लावायचं. गजानन सरांनी हे सांगितलेलं आहे की खरंच असं ऐकल्याच्या नंतर वाईट वाटलं, पण एक चांगलंही वाटतंय की त्यांचं एवढं हॉटेल चालतंय आणि त्यांचे वडील इथंच बसलेले असतात. एकदम भारी वाटतं त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर. तर नक्कीच आपल्या अशा शेतकऱ्यांच्या पुत्रांना, शेतकऱ्यांच्या मुलांना सपोर्ट करा आणि या हॉटेलला व्हिजिट करा. म्हणजे सांगण्याचं कारण असं मित्रांनो, जेवण पण अप्रतिम आहे आणि सरांचा स्वभाव पण. आपण सांगत नाहीत, हे सांगतायत ग्राहक. हे ग्राहक कुठून आलेले आहेत? केजवरून. 2019 पासून 2019 पासून विचारा बघा, 2019 पासून आलेले ते. कोरोना काळात सुद्धा पाठीमागून हॉटेल चालू होतं, हा. पुढून बंद होतं. आणि हे तुम्ही तांब्याचं भांड पाहितलं, इथं बाहेर शिजत असतं, त्यामध्ये हे जेवण बनवलं जातं. अजून एक खवय्या प्रेमींना माझी एकच विनंती हा. आहे, प्रसिद्धीच्या मागे पळू नका, हा हा क्वालिटीच्या मागे. बरोबर. खरंच क्वालिटीचं जेवण पाहिजे असेल हा. तर 7-12.